किंमत आहे 17 रुपये. त्यांना प्लास्टिकचं अशा याच्यात येतं एक रोप वाढवलेलं आहे. तर आमचा जिमच्या सरांचा मुलगा आहे. नाव मी आमदार केला मी नगर ना आमदार. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. सो आता आम्ही चाललोय, आता आम्ही ड्रायव्हिंग करतो. आता आम्ही चाललोय शेतावरती. तुम्हाला पण दाखवतो आमचं शेत कसं आहे. सो चला जाऊया आता. गाडीला फडकं पण मारला नाही तर धूळ एवढी बसलेली नाही. आता बस कधी मध्ये तर काहीच नाहीये, पण बाहेर खूप धूळ आहे. आता आल्यावर गाडीला फडकं मारून घ्यावं लागेल. गाडी चालवताना मस्त आता बजरंगबलींचे गीत ऐकेल. मस्त बजरंग बाण झालं, चालिसा झाली, नंतर अजून भरपूर जे असतात बजरंगबलींचे गीत, ते ऐकून इतकी एनर्जी भेटते ना, तर मन शांत पण राहतं आणि गाडी पण चालवला एन्जॉयमेंट होते. तर तुम्ही पण ट्राय करा कधीतरी. फायनली आता घरी पोचलोय, तर जातो. आमचं गावाकडचं घर पण झालं आणि शेतात जाण्यासाठी निघालोय पप्पांसोबत. असा आमचा शेताचा रस्ता आहे. इकडनं असा ऊन भरपूर आहे ना, म्हणून असा गेटअप करावा लागतोय है ना पप्पा. तर ही आमची केळी, हा आमचा पूर्ण केळीचा बाग आहे. किती महिन्याची केळी पप्पा ही? 7 महिने. 7च महिन्याची केळी आमची ही. याच्यात आम्ही केळी प्लस मोसंबी दोघी टाकलेलं आहे. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर मध्ये मोसंबीचे झाडं सुद्धा आहेत आणि केळी पण आहे आमची. शेत आहे. आता याला नागरटी करून पडू दिलं आहे आणि याच्यात अजून जेव्हा पावसाळा येईल तेव्हा केळी लावली जाईल. आता ऊन खाण्यासाठी याला नागरटी केली गेलेली आहे. इथून पूर्ण जेवढं पण दिसतंय का, पूर्ण जेवढं शेवटपर्यंत ते सगळं आमचं आहे. ही किती दिवसाची आहे? महिन्याची? ही 1.5 महिन्याची आहे. आणि त्याच्यात मोसंबी एवढी. ही मोसंबी आपली आता 2 वर्षात झाली ना. आता पप्पांना विचारू थोडंसं नॉलेज शेतीबद्दल. पप्पा, आता सपोज ही नवीन जर आपल्याला लावायची, त्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागतं? ही जमीन 2 वेळेस नांगरट करून भुसभुशीत करावं लागतं. हां, एक आडवी नांगरटी, एक उभी नांगरटी 15 दिवसाच्या गॅप नंतर. मग नंतर त्या भुसभुशीत करण्यासाठी त्याला रोटावेटर फिरवावं लागतं. त्या रोटावेटरमध्ये माती प्लेन झाली की हे बघावं लागतं. नंतर त्याच्यानंतर ही रेझरने सरी पाडलेली, याला सरी केल्यानंतर रेझरने आखल्या गेलं. मग दोरी टाकून ड्रॉप लावून बारीक बारीक रोपं मिळतात. त्यांची किंमत आहे 17 रुपये. याच्यात येतं एक रोप. हे बघा, हे जे असतं ना प्लास्टिकचं, अशा याच्यात येतं एक रोप. हां, बोला. मग नंतर त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट असते. त्या ट्रीटमेंटमध्ये जी ह्युमनी आळी असते, त्या ह्युमनी आळीसाठी आपल्याला एक असं औषध आहे की त्याच्याने ह्युमनी कंट्रोल होते. डेंटासू म्हणून सुमोटोमो कंपनीचं औषध आहे, ते द्यावं लागतं. एक 4 दिवसानंतर त्याचे रूट्स ग्रोथ व्हावे म्हणून एक बायोसंजीवनी, रायझामिका असे त्यामध्ये लिक्विड काही फर्टिकेशन द्यावं लागतात. 3-19. मग एक 4 दिवसांनी फवारणी असते, त्याच्यामध्ये पण 3-19 घ्यावा लागतो. असे त्याच्यानंतर ते 15 दिवसानंतर ते धीरे धीरे ग्रोथ पकडतो आणि मग असं बनतं का ते? हां, आज ही केळी आमची जवळजवळ रोपं 1.5 महिन्याची झालेली. याला लावून 1.5 महिना झाला आहे. आता चांगल्यापैकी ग्रोथ झाली. याच्यामध्ये याला डोसेस दिले गेले. या डोसेसमध्ये लिंबोळी पेंट, सुपर फॉस्फेट, युरिया, DAP असा मिक्स याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्याला आता लागू झाल्यानंतर एका 8 दिवसानंतर याच्यामध्ये शेणखताचा डोस द्यायचा बाकी. तो शेणखत आधी दिला जातो, पण काही कारणास्तव ह्यावर्षी टाकला गेला नाही. आता तो शेणखताचा डोस पुढच्या आठवड्यात चालू करू. तो असा सरी पद्धत, जसं ठिंबक अंतरलेलं आहे, त्या ठिंबकचा ओलावा जिथे तिथे शेणखत टाकू आता मोडलेलं चांगलं. त्याच्यानंतर मग ते पावसाळ्यापर्यंत ग्रोथ पकडतो. तर बघा कसं असतं एक झाडाला उगवणं. ऐकलं पप्पांच्या तोंडी काय काय करावं लागतं एका शेतकरीला एक झाड बनवण्यासाठी. जी आपण केळी खातो ना, ती अशी काही बनलेली असते. हे माहिती होतं का आधी? जर माहिती होतं तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा की नाही भाऊ, आम्हाला माहिती होतं. ऊन भरपूर असल्यामुळे असा काही गेटअप करावा लागतो.
बघा शेतकरीचं जीवन कसं असतं. तुम्ही मला नंतर विचारशाल की तुम्ही मोसंबी प्लस केळी का घेतली, तर ते आपण पप्पांकडनं विचारू. मोसंबी प्लस केळी या मोसंबीला टेम्परेचरमध्ये सेपरेट पाणी देणं शक्य नव्हतं, म्हणून मग मोसंबीचे झाड छोटे आहेत, यांचं लावून आता लागवड करून 2 वर्ष झाली. जानेवारी 2 वर्षानंतर म्हटलं एक बाग केळीचा याच्यामध्ये ग्रोथ पकडून घेईल. केळी मी तर त्या मोसंबीला पण शेणखत भेटेल, फर्टिकेशन भेटेल आणि एक बाग निघून जातो, या हिशोबाने त्याच्यामध्ये मोसंबी लावली गेली. आता मोसंबी पण त्याच्यामध्ये डेव्हलप होईल, केळीबरोबर तिचंही संगोपन होऊन जाईल. अशा पद्धतीने आंतरपीक म्हणून केळी हे रोपाची लागवड केलेली आहे. बघितलं, ही जागा अशी काबर ठेवलेली आहे. आता पुढं पाऊस आहे, इथं पण केळीच लावायची का वापस? नाही, आता नाही केळी, 2 वर्ष केळी. इथं काहीच नाही आता 2 वर्ष. आता इथं सोयाबीन वगैरे लावायचा विचार आहे. ही आहे ती 7 महिन्याची केळी. त्याच्यात बघा गादी वाफा केलेला आहे ना पप्पा. तर याच्याबद्दल मी नॉलेज तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देईल, तर त्याच्यासाठी स्टे ट्यून. तर बघितलं शेताबद्दल नॉलेज कसं असतं, तर जाऊन आनंद वाटतो शेतामध्ये. जर तुमच्याकडे असेल तर एकदम भारी आहे, जाऊन शिका थोडंफार. मी पण शिकतोच आहे, तसं मला डायरेक्शन करायचं आहे आता पुढे 3 महिन्यानंतर. असं पण मी डायरेक्शनच्या कॉलेजला जाईल, पण त्याच्या अगोदर थोडं नॉलेज घेतोय पप्पांकडनं. कसं पुढे पण बघावं लागेल ना त्याला. घरून आलो आता चाळीसगावला वापस. आता वाजले 5, 5:30ला जिमला जाईल. आज कार्डिओ करेल अर्ध्या तासाचा, त्यानंतर मग आज वेट ट्रेनिंग आहे. बघूया आज वेट ट्रेनिंग मध्ये काय काय करतो, ट्रेनर काय सांगतो तर बघू. आता चाललो जिमला. काय घेणार आहे आज? आज अप्पर बॉडी आहे. अप्पर बॉडी. दात काय म्हणतो? बरं आहे सर. इकर ट्रीटमेंट केली आहे, लावायचं आहे उद्या परवा. अचिव्हमेंट आहे. माझाच ट्रेनर माझे ब्लॉग बघतोय. कसं वाटतंय? एक नंबर. लाईक करा, सबस्क्राईब करा भावाला. बघू आता, याने पुढचं बघितलं नाही अजून. जेव्हा याचा फेस येईल तेव्हा याचे रिॲक्शन्स रेकॉर्ड करावं लागतील. आता याचा पोर्शन लिहिलं इथं. कसा वाटला? एक नंबर. आता डाईट ऐका आता काय म्हणेल. सर ब्लॉग मध्ये सांगताय का आलूचे पराठे आणि ते जिम करताय. वा सर, व्हेरी गुड. चीज खाल्लं मी त्याचं. चीजने कॅलरीज वाढता भावा, चीज नाही खायचं यार. तुला किती वेळ सांगू मी. ए शिव इकडे बाय. ए पावडर शिव, पावडर. तर आमचा जिमच्या सरांचा मुलगा आहे, हे जे ओनर आहे ना जिमचे, त्यांचा मुलगा. काय रे हो? चिकन पट्टी लावायची का तिकडं? हा का? काय होईल ते लावलं चिकन पट्टी? असं आहे का? जिम मध्ये तर खूप मजा आली. आता भाऊ येतोय त्याला घ्यायला, बस स्टँडला चाललो. त्याला घेतो, घरी जातो, जेवण करतो आणि शाखाकडे जातो थंबनेल बनवण्यासाठी. मग आल्यावर ब्लॉग एडिट करतो. मी आता चाललो शाखाकडे थंबनेल बनवण्यासाठी. हा माझा लहान भाऊ आहे, याला पण घेऊन चाललो सोबत. तो माझा चेहरा दाखवत नाहीये. सेलिब्रिटी नाही आहे, असाच आहे. शाखा ए शाखा, असं बी बरं का माझ्याकडं, असं बी करता येतं. कसं रे? अरे हा, मग तू पहिले सांगायचं होतं ना ते असं. ते उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा काय ते आज या नगरपालिकेकडून काम व्यस्त करणं पाहिजे ते. हा नाही थांबा 2 मिनिटं बोला. हा ते काम होऊन जाईल. अहो मी आमदारचे ना. हा नाही हो, मी नगरसेवक आहे ना, आमदार सांगतो.
ते काम आजच्या आज होणार पाहिजे. आपली ती नगरपालिका आहे, नगरसेवक आहे म्हणजे नगरपालिकाचं काम आजच्याच झालं पाहिजे. 11 कोटीचं आपण काम घेतलेलं आहे. काही बी करून 7 कोटी खाण्याचे आपल्याला. 2 मिनिटं 11 कोटीचं काम 7 कोटी खाणे टाकल्या. इमानदार कोण आज कर मोठं झाला आहे, तो बेमान आहे, तोच खरा छाती ठोकपणे उघडा फिरू शकतो. तर आता शाखा खूप कॉमेडी करतोय या लहान्यासोबत. हा माझा लहान भाऊ आहे. शाखा आता काय झालेलं आहे शाखा तुम्ही? आमदार आहे. हा हे आमदार झालेले. हा थोडासा रोल करा शाखाची. कार्यकर्त्यांचं काय ते आजच्याच भेटवून टाका. ओम दादा काय ते हे आपलं ना असं येतं. हा ना नाही बोला. बर बर करून टाकेन. ओम आता करतोय तो काल. आणि त्या दिवशी यांनी एवढं केलं. 2 मिनिट आता बोलू देवा. त्या दिवशी त्यांनी इथलं काम घेतलं पण केलं नाही म्हणे. हा मा नाव सांगा तुम्ही कामच होणार. यांचं नाव सांगा कामच होणार नाही. दादा आमचं ब्लॉगचं चॅनल आहे. 2 मिनिटं थांबा. फेमस 2 मिनिटं थांबा. हा फेमस करासाठी 10 रुपये 11 वर्ष लागतील तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 5 गंगेधराचे दर्शन घेऊन हनुमानला दररोज रात्री दर्शन घ्यायचं पुढे. तुमचं म्हणणं काय? तुम्ही आम्हाला काही पैसे द्यायला लावताय का काही नॉलेज देताय? तो फोन चालू ना तेवढं. आम्ही नेमकं स्वतःला काय देतो आम्हाला तेच कळत नाही. तुम्ही फोन चालू ना. जिंदगीने नाही तर कधीर भर जाईल येणारा दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको. तुझाही यार काळ साडा इसान जेवढ काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. आजच्या ब्लॉग मध्ये एवढी मजा आली ना. शेतीचं नॉलेज पण घेतलं, त्यानंतर शाखाची कॉमेडी. शाखा आज आमचा आमदार का खासदार सरपंच सगळं काही बनलेला होता. तर खूप मजा आली आजच्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल. आता आलोय वरती, एडिटिंग करतो आणि मग झोपेल आता. तसं पण आजच्या म्हणजे जो 13 तारखेचा व्हिडिओ टाकला त्याला कमी रिस्पॉन्स आलेला आहे, काही हरकत नाही. 50च व्ह्यूज आहेत. पण जो पहिला टाकला का माझा फर्स्ट ब्लॉग त्याला आले जवळपास 110 व्ह्यूज. तो खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण छोट्यातनं स्टार्ट केलेलं आहे ते पण कोणाच्या हेल्प न घेता स्वतःच्या दमावर आहे. तर आनंदाचीच गोष्ट आहे. आणि आजचा ब्लॉग मला खूप आवडला, म्हणजे बनवताना पण एन्जॉयमेंट वाटली. आज गावाकडे गेलेलो होतो, शेतावर गेलो, पप्पांनी थोडंफार नॉलेज दिलं केळीच्या झाडाबद्दल. आज माझा लहान भाऊ पण आलेला आहे घरी, त्यांनी पण थोडीफार कॉमेडी केली शाखासोबत. आणि बस आजचा ब्लॉग इथं संपवतो. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि चॅनलचं जे बेल आयकन असतं ना, सबस्क्राईब केल्यानंतर ते बेल आयकनचं बटन जे आहे ना ते ऑलवर क्लिक करा, कारण तुम्हाला जे मी काही व्हिडिओज बनवेल ते लगेच म्हणजे मी अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला दिसून जातील. तर बेल आयकन दाबायचं नाही नका विसरू. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. काय बोलू आता मलाच लक्षात येत नाही. काय बोलू.